आपल्या ग्रामीण भागात एक शब्द असतो की करणी केली, करणी तर असं काही खरंच असतं का? करणी बाधा ह्याच्यावरती फार कोणी विश्वास ठेवू नये आणि भीत्यापोटी ब्रह्मराक्षस असं म्हटलं जातं. त्यामुळे ह्याच्यावर फार विश्वास ठेवू नका. खरं सप्तशती पाठामध्ये 8व्या अध्यायामध्ये देवीने असं ज्यावेळेला असुराशी युद्ध करत होती त्यावेळेला असुराच्या रक्ताचा एक थेंब जरी पृथ्वीवर पडला तरी पुन्हा नवीन दैत्य निर्माण व्हायचा, उत्पन्न व्हायचा. तेव्हा देवीने चामुंडा मातेला सांगितलं की हे चामुंडे आपुले मुख पसरावे तुवात वरे, असं चामुंडा मातेला तिने सांगितलं. तेव्हा चामुंडा मातेने जगाच्या कल्याणासाठी आपले मुख पसरले आणि हा जो रक्तपात होता तो रक्तपात तिने थांबवला आणि जगाच्या कल्याणासाठी असुराचा वध पण झाला. देवीने वध केला आणि जगाच्या कल्याणासाठी जी देवता रक्षण करते ती त्या देवतेचे उपासक जे असतील ते जर लोकांचा विनाश व्हावा म्हणून जर प्रयत्न करत असतील, त्या विद्येचा जर दुरुपयोग करत असतील तर देवी त्यांना शासन करते. त्यामुळे लोकांनी घाबरण्याचं काही कारण नाही आहे. लोकांनी स्वतःची उपासना, स्वतःचे दैवत गणपतीची उपासना आहे, हनुमानाची उपासना आहे, कुलदेव आहे, कुलदेवी आहे, या सगळ्यांची उपासना केली तर त्या देवतेचं कवच त्यांच्या भोवती निर्माण होतं. त्यामुळे घाबरण्याचं काही कारणच नाही आहे.